सुवर्णा जोशी। आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त। मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाच्या महामारीचा सामना करतोय। याही वर्षी आपण नववर्षाचं स्वागत करू शकलो नाही। यावर्षीही गुढीपाडवा साधेपणाने साजरा करायचा आहे। नेते मंडळींनीही आपल्या घरात गुढी उभारून कोरोनाचं संकट दूर होवो अशी त्यामुळे खरं आहे आपण सगळीकडेच सगळ्यांना ठेवणं म्हणजे मोठ्या प्रमाणात गाड्या येत आहेत, प्रायव्हेट मोठ्या प्रमाणात तुमची ट्रेन येत आहेत, बसेस येत आहेत। तर इथे करत असताना ह्या सगळ्या मधल्या पिरियडमध्ये आपण सगळ्या ज्या वेशी आहेत, ज्याला आपण एंट्र्या म्हणतो येण्याच्या मुंबईच्या, त्या सगळ्या मुंबईच्या एंट्रींवर आपण प्रवेशद्वारांवर या सगळ्या टेस्ट वगैरे ठेवल्या होत्या। नंतर जसा कमी झाला तसं थोडंसं सगळेच आपण शिथिल झालो, पण निश्चित प्रशासन याच्यावर विचार करेल, कारण तज्ज्ञांचं मत हे विचारात घेतलं जातं। हे आपल्याला प्रत्येक वेळेला विरोधी लोकांचं सुद्धा मत विचारात घेतलं जातं। हे मुख्यमंत्र्यांनी कायम सगळ्यांना एकत्र करून विचार कृती केलेली आहे। मुंबई में 5000 के ऊपर बेड और बढ़ाने का हमारा प्रयास है। अभी हमारे बेड ज़्यादा से ज़्यादा O2 बेड, ज़्यादा से ज़्यादा ऑक्सीजन बेड, CC1 CCC2 ये बेड सब हम अभी भी एक्टिव है और आगे भी एक्टिव रहेंगे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शासकीय निवासस्थान अवंती इथं गुढी उभारली आणि गुढीपाडवा साजरा केला। यावेळी सोबत चिरंजीव यश दरेकर देखील उपस्थित। विचारांची होळी केल्यावर विवेकी विचारांची गुढी प्रत्येकानं नववर्षानिमित्त मनात उभारायला हवी हा संकल्प घेऊन गुढीपाडवा येतो। आपणही पाडव्याच्या दिवशी ऋतुराजा वसंताचं स्वागत करतो। परंपरेप्रमाणे बांबूची दंडकाठी घेऊन त्याला लिंबाचं आंब्याची डहाळी बांधली जाते। जरीच्या खणानं चांदीच्या पेल्यानं आपण गुढी सजवतो। साखरेच्या पदकांची माळ आणि ताज्या झेंडू फुलांचा हार घालतो। अशा त्या सुशोभित उंच गुढीची अंगणात स्थापना करतो। शेणानं सारवलेल्या अंगणात रांगोळी काढून तिची पूजा केली जाते। नव्या वर्षाला, ब्रह्मध्वजाला, चैत्राला आणि सकल जनांचं भाग्य फुलवणाऱ्या वसंत ऋतूला आपण नमस्कार करतो। नंतर मग आरोग्यदायी कडुलिंब पानं, गूळ, खोबरं याचं सेवन करतो। हा हर्ष उल्हास, नवेपण, ताजेपण स्फूर्ती घेऊन येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तयारी करता नववर्षाच्या स्वागताला कृष्णकाठ गर्दीनं फुललेला बघायला मिळाला। ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीनं गुढीपाडवा उत्सव साजरा होताना दिसतोय। दरवर्षी गुढीपाडवा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ग्रामीण भागात अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे। देवाच्या हीच प्रार्थना राहील की सर्वांना हे नवीन वर्ष सुख, समृद्धी, भरभराटी व आरोग्य संपन्न जावं आणि आपल्या देशावर जे काही कोरोना महामारी संकट आहे ते दूर हो। हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे। शिवाय 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्वही आहे। त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करतो। बदलत्या जमान्यातही काही मोजक्याच ठिकाणी ही परंपरा जपली जाते। नाशिक जिल्ह्यातील तळवाडे दिगर इथल्या युवा शेतकरी पंकज भामरे यांनी शेतात नांगर झुंपून नववर्षाचं स्वागत केलं किंवा नववर्षाला सुरुवात केली। बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। पाहूयात जातात। नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। तुम्हा सर्वांना पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। घरी राहा, सेफ राहा, आपल्या कुटुंबाबरोबर राहा, नवीन वर्ष कुटुंबाबरोबर साजरं करा। पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। Again, din kata tha ta na tha 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 kata tha kata dum kata the
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच यावर्षी प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत असं आवाहन केलं गेलंय. दरवर्षीप्रमाणे चैत्यभूमी दादर इथं गर्दी करण्यास निर्बंध असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही गर्दी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. भारतात उद्यापासून रमजानलाही सुरुवात होतीये. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मक्केमध्ये भाविकांच्या संख्येवर मर्यादा आहेत. 2019 पर्यंत रमजानच्या काळात मक्का आणि मदिनामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असायची, पण कोरोना महामारीमुळे सौदी सरकारला भाविकांच्या संख्येवर निर्बंध घालावे लागले. मक्का, सौदी अरेबिया इथली दृश्य आहेत. 2019 पर्यंत प्रचंड गर्दी मक्केमध्ये होत असायची रमजानच्या दिवशी, पण गेले 2 वर्ष सौदी अरेबियन सरकारलाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालावे लागलेले आहेत. त्यामुळे अत्यंत मोजक्या लोकांनाच मक्केमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं आवाहन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलंय. दरम्यान नेटवर्क 18 आणि ITCद्वारे प्रस्तुत स्वाभिमान भारत या आमच्या विशेष मोहिमेमध्ये आम्ही आपल्यासाठी देशभरातील आत्मनिर्भरतेच्या खास कहाण्या घेऊन येत असतो. ही कहाणी आहे ITCची संगीत रिसर्च अकादमीमधील, जी भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेला एका वेगळ्या उंचीपर्यंत नेते आहे. भारतीय शास्त्रीय संगीत दुनिया में सबसे समृद्ध संगीत संस्कृति, जिसे राजे रजवाड़ों ने धरोहर बनाया और आज ये देश में ही नहीं बल्कि दुनिया भर में जानी जा रही है. अब जबकि राजाओं के शासन खत्म हो चुके हैं, तो संगीत की इस विरासत को संभाला एक जाने माने कॉर्पोरेट ने. ITC ने 1977 में कोलकाता में ITC संगीत रिसर्च अकादमी की स्थापना करके हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत के संरक्षण का बीड़ा उठाया. ITC got these gurus to come to this 200-year-old institution. You know, this building housed them, and they only had to look at the music and teach. The rest of their needs were taken care of. उस्ताद निसार हुसैन खान, हीरा भाई बारोडेकर और गिरिजा देवी जैसे नामों ने ITC संगीत रिसर्च अकादमी में हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत की गुरु शिष्य परंपरा को निभाते हुए युवा कलाकारों को संगीत का प्रशिक्षण दिया. 4 दशकों से ज्यादा समय से हिंदुस्तानी संगीत को संगीत रिसर्च अकादमी ने संभाल रखा है और संगीत जगत की दुनिया को कई बड़े नाम भी दिए हैं. ITC की ये संगीत रिसर्च अकादमी भारतीय शास्त्रीय संगीत की धरोहर को दशकों से संभाले हुए है और इसे ही सही मायने में कहते हैं सफलता का स्वाभिमानी रास्ता. भारतातील अशाच आणखी काही प्रेरणादायक गोष्टींकरता किंवा कहाण्यांकरता पाहत रहा ITC प्रस्तुत नेटवर्क 18चा विशेष कार्यक्रम स्वाभिमान भारत. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना फक्त आठवण करून देतो, किंबहुना आवाहन करतो, कुठल्याही परिस्थितीत मास्क लावायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा, तरच कोरोना टाळता येईल. पहा फक्त न्यूज डी लोक.